समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो। आता पाहूया बातम्या विस्तारानं। भारत आणि अमेरिकेमध्ये नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे। मेड इन इंडिया अर्थात भारतात उत्पादित वस्तूंवरील प्रति आयात शुल्कात अमेरिकेनं 25% वरून 7% घट करून ते 18% केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल दूरध्वनीवरून रात्री संवाद साधला। त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ही घोषणा केली। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलून अत्यंत आनंद झाला। मेड इन इंडिया उत्पादनांवरील शुल्क आता कमी होऊन 18% असणार आहे, याचा देखील आनंद असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। या घोषणेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 140 कोटी जनतेच्या वतीनं ट्रम्प यांचे आभार मानले आहेत। जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि जगातील सर्वात मोठे लोकशाही देश एकत्र काम करतात तेव्हा त्याचा दोन्ही देशातील लोकांना फायदा होतो आणि परस्पर फायदेशीर सहकार्यासाठी प्रचंड संधी उपलब्ध होतात, असं मोदी यांनी म्हटलं आहे। जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं नेतृत्व महत्त्वाचं आहे। त्यांच्या शांततेच्या प्रयत्नांना भारताचा पूर्ण पाठिंबा आहे, असं मोदी यांनी सांगितलं। उभय देशातील सहकार्य अभूतपूर्व उंचीवर नेण्यासाठी ट्रम्प यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणं हा सन्मान होता, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे। पंतप्रधान मोदींबद्दल मैत्री आणि आदर असल्याचं सांगत त्यांच्या विनंतीनुसार अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करारावर सहमती दर्शवली, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे। भारतासोबतचे अमेरिकेचे संबंध यापुढेही आणखी मजबूत होतील, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला। अमेरिकेनं आयात शुल्कात घट केल्यामुळे प्रतिस्पर्धी निर्यातदार देशांच्या तुलनेत भारतासाठी आयात शुल्काचा सर्वात कमी दर आहे। भारत आणि अमेरिका